बातमी तुमच्या कामाची या लोकशाहीच्या विशेष सेगमेंटमध्ये आपलं स्वागत। या सेगमेंटच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला नोकरीच्या संधी, सरकारी योजना, शेअर मार्केटचे अपडेट, सोने चांदी, भाजीपाला आणि इंधनाचे दर याची सविस्तर माहिती देत असतो। यासोबतच रोज नवी इन्फॉर्मेशन आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो। चला तर मग पाहूयात बातमी तुमच्या कामाची। तर सुरुवातीलाच आपण पाहूयात सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय म्हणजे सोने चांदी। तुम्हाला सोने चांदी खरेदी करायची असेल तर आजचे नवे दर आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। रशिया युक्रेन युद्धाचे परिणाम सध्या सोन्या चांदीच्या बाजारावरती मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे। सोन्याचा भाव आज 53,200 रुपये प्रति तोळा तर चांदीचा भाव हा 71,600 रुपये प्रति किलो इतका आहे। सोन्याच्या भावात 800 रुपयांची वाढ झाल्याचं दिसतंय तर चांदीच्या भावात तब्बल 1,300 रुपयांची मोठी वाढ झाली आहे। भाजीपाला आणि फळांच्या कमी जास्त झालेल्या किमतींचा थेट परिणाम तुमच्या घरातील आर्थिक नियोजनावरती होत असतो। त्यामुळे जाणून घेऊयात मुंबईतील आजचे भाजीपाला आणि फळांचे दर। मुंबईतील भाजीपाल्याचे दर आधी आपण पाहूयात। मुंबईच्या बाजारात तुम्हाला कांदा 40 रुपये किलोने सध्या उपलब्ध आहे तर बटाट्याचे दर आहेत 30 रुपयाला 1 किलो। लसूण तुम्हाला बाजारामध्ये 100 रुपये किलोने सध्या मिळतोय तर टोमॅटोचे दर आहेत 60 रुपये प्रति किलो। कोथिंबीरीची एक जुडी तुम्हाला 10 ला मिळते आहे तर मिरचीचे दर आहेत 80 रुपये किलो। यासोबतच वाटाणा तुम्हाला 40 रुपये किलोने सध्या उपलब्ध आहे तर वांगीचे दर आहेत 40 रुपयाला 1 किलो। घेवडा तुम्हाला बाजारात गेल्यानंतर 60 रुपये किलोने सध्या उपलब्ध आहे। गवारीचे दर आहेत 60 रुपयाला 1 किलो। फ्लॉवर तुम्हाला बाजारात गेल्यानंतर 40 रुपये किलोने सध्या उपलब्ध आहे तर भेंडीचे दर आहेत 60 रुपयाला 1 किलो। आता मुंबईतील फळांचे दर आपण पाहूयात। मुंबईच्या बाजारात तुम्हाला सफरचंद 140 रुपये किलोने सध्या उपलब्ध आहे तर कलिंगडाचे दर आहेत 90 रुपये किलो। अननस तुम्हाला बाजारात 60 रुपये किलो तर पेरू 50 रुपये किलोने सध्या उपलब्ध आहे। यासोबतच बाजारात गेल्यानंतर मोसंबी तुम्हाला 60 रुपये किलोने तर चिकूचे दर आहेत 40 रुपये प्रति किलो। यासोबतच बाजारात गेल्यानंतर तुम्हाला सीताफळ 80 रुपये किलोने सध्या उपलब्ध आहे तर केळीचे दर आहेत 40 रुपयाला 1 डझन। संत्री तुम्हाला बाजारात 60 रुपये किलोने सध्या मिळते तर डाळिंबाचे दर आहेत 80 रुपयाला 1 किलो। पपई तुम्हाला बाजारात गेल्यानंतर 60 रुपये किलोने सध्या उपलब्ध आहे तर अंजिराचे दर आहेत 40 रुपयाला 1 किलो। शेतकऱ्यांसाठी आता महत्त्वाची बातमी आहे कारण सौदी अरेबियाकडून भारतीय बासमती तांदळाला मोठी मागणी असून येथील एका कंपनीने नुकताच 40,000 टन बासमतीचा सौदा $1,020 प्रति टन या दराने खरेदी केला आहे। कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने जगभरातून बासमतीला मागणी वाढल्याने 11-21 बासमती आणि 15-9 बासमती या तांदळाच्या दरात 10% वाढ झाली आहे। आखाती देशांसह जगभरातून बासमती तांदळाला मागणी वाढते आहे। पारंपरिक बासमती तांदळाचे दर वाढून 10,000 रुपये प्रति क्विंटल इतके झाले तर 11-21 बासमती तांदळाचे दर 9,000 ते 9,500 रुपये प्रति क्विंटल इतके आहेत। यंदा देशात तांदळाचं उत्पादन चांगलं झालंय। बासमती आणि बिगर बासमती तांदळाची निर्यात देखील चांगली झाल्याचे पाहायला मिळत आहे। इंधनाचे दर म्हणजे प्रत्येकासाठी अत्यंत महत्त्वाचा विषय असतो। वाढत्या इंधनाच्या दरांमुळे सर्वसामान्य सध्या त्रस्त झालेत। पेट्रोल डिझेलचे भाव वाढले तर तुमच्या खिशाला कात्री लागते। पर्यायाने तुमचं आर्थिक नियोजन कोलमडतं म्हणून तुम्हाला दिवसाच्या सुरुवातीलाच घराबाहेर पडण्यापूर्वी पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीचे नवीन दर माहीत असणं आवश्यक आहे। चला तर मग पाहूयात मुंबईत आज इंधनाचे दर किती आहेत। मुंबईमध्ये आज पेट्रोलची किंमत 109 रुपये 98 पैसे प्रति लिटर इतकी आहे तर मुंबईमध्ये आज डिझेलची किंमत आहे 94 रुपये 14 पैसे प्रति लिटर इतकी। मुंबईत आज सीएनजीचे दर आहेत 66 रुपये प्रति किलो इतके। पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीच्या किमती सध्या स्थिर असल्याचं पाहायला मिळत आहे। पाहूयात पुढची महत्त्वाची बातमी। कोरोनाचा फटका बसलेला बांधकाम व्यवसाय आता सावरत असल्याची बातमी आहे। घर विक्रीची नोंदणी गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी झाली असली तरी महसुलात मात्र चांगली वाढ झाली आहे।
गेल्या वर्षी मुद्रांक शुल्कात सवलत असल्यामुळे घर विक्री वधारली, मात्र यंदा घर विक्री कमी झाली असली तरी महसुलात मात्र मोठी वाढ झाली आहे। बांधकाम व्यवसायासाठी ही दिलासादायक बातमी मानली जाते। नाईट फ्रँकनं या संदर्भातली आकडेवारी प्रसिद्ध केली आहे। गेल्या वर्षी फेब्रुवारीच्या अखेरीस 10,172 घरांची विक्री झाली होती। यंदा फेब्रुवारीच्या अखेरीस 9,805 घरांची विक्रीची नोंद झाली आहे। गेल्या वर्षी मुद्रांक शुल्कात कपात करण्यात आल्यामुळे घर विक्रीत वाढ झाल्याचं बोललं जात होतं। यंदा मुद्रांक शुल्कात कुठलीही कपात नसताना फेब्रुवारी 2021च्या तुलनेत 4% कमी घर विक्री झाली असली तरी राज्याच्या तिजोरीत 549 कोटींचा मोठा महसूल पडला आहे। आता माहिती घेऊयात सरकारी योजनांची। राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध घटकांसाठी अनेक महत्त्वाच्या योजना असतात ज्यांची अनेकांना माहितीही नसते। त्या योजना कोणासाठी आहेत, त्याचे फायदे नेमके काय आहेत, तुमच्या उद्योगाला व्यवसायाला आर्थिक मदत कशी मिळवायची, यासह सरकारी योजनांचा लाभ नेमका मिळवायचा कसा, याची आम्ही तुम्हाला सविस्तर माहिती देतोय। चला तर मग पाहूयात तुमच्यासाठी महत्त्वाच्या योजना। तुमच्यासाठी पहिली महत्त्वाची योजना आहे माझी कन्या भाग्यश्री योजना। 2021 ही योजना सुरू झाली। या योजनेचं महत्त्वाचं उद्दिष्ट आहे मुलींचा जन्मदर वाढवणं। मुलींच्या उज्ज्वल भविष्याकरिता आर्थिक तरतूद या योजनेच्या माध्यमातून केली जाते। दारिद्र्य रेषेखालील जन्मणारी प्रत्येक मुलगी या योजनेचा लाभार्थी आहे। प्रत्येक मुलीच्या नावे सरकार ₹21,200 बँकेच्या खात्यात वर्ग करतं। त्या मुलीचं 18 वर्ष वय पूर्ण झाल्यानंतर सरकारच्या वतीनं बँकेच्या माध्यमातून 1 लाखाची रक्कम प्रदान केली जाते। तर तुमच्यासाठी पुढची महत्त्वाची योजना आहे मत्स्यपालन योजना। पोखराच्या अंतर्गत गोड्या पाण्यातील मत्स्यपालनासाठी शेतकऱ्यांना अनुदान दिलं जातं। या योजनेचं उद्दिष्ट आहे शेतकऱ्यांना पूर्णतः सक्षम बनवणं, मत्स्यशेती विकसित करून शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवणं हे देखील महत्त्वाचं उद्दिष्ट आहे। लाभार्थ्यांची पात्रता आहे अत्यल्प आणि अल्पभूधारक शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात। या योजनेच्या संदर्भातील अधिकची माहिती आणि तुम्हाला जर लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या उपविभागीय कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधा। आता तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी। एप्रिल 2022 पासून तुम्हाला थर्ड पार्टी इन्शुरन्ससाठी अधिक पैसे मोजावे लागू शकतात। केंद्र सरकारने पुढील आर्थिक वर्षात अनेक वाहनांसाठी थर्ड पार्टी इन्शुरन्स वाढवण्याचा प्रस्ताव ठेवला आहे। या प्रस्तावासाठी 14 मार्चपर्यंत हरकती आणि सूचना देखील मागवण्यात आल्यात। नव्या प्रस्तावाच्या अनुसार 1000 सीसी खाजगी कार असलेल्या गाडीचा थर्ड पार्टी इन्शुरन्स नव्या प्रस्तावाच्या अनुसार ₹2094 होण्याची शक्यता आहे। तर यापूर्वी 2019-20 मध्ये हा इन्शुरन्स ₹2072 इतका होता। खाजगी कार 1000 सीसी ते 1500 सीसीच्या दरम्यान असेल तर नव्या प्रस्तावानुसार इन्शुरन्स ₹3416 असेल। आता इन्शुरन्स ₹3221 आहे। तर 1500 सीसीपेक्षा जास्त असलेल्या कारचा इन्शुरन्स ₹7897 इतका होईल। सध्या ₹7890 इतका आहे। दुसरीकडे दुचाकी जर 150 सीसीपेक्षा जास्त ते 350 सीसीच्या दरम्यान असतील तर थर्ड पार्टी इन्शुरन्स हा ₹1366 पासून सुरू होणार आहे। या स्पर्धेच्या युगात तुम्ही जर नोकरी शोधत असाल तर इकडे लक्ष द्या। आम्ही तुम्हाला सांगणार आहोत नोकरीच्या संधी कुठे उपलब्ध आहेत, त्यासाठी पात्रता नेमकी काय आहे आणि कसा अर्ज करायचा। चला तर मग पाहूयात तुमच्यासाठी महत्त्वाच्या नोकरीच्या संधी। तुमच्यासाठी पहिली महत्त्वाची नोकरीची संधी आहे बँक नोट मुद्रणालय। मध्य प्रदेशमध्ये ज्युनियर टेक्निशियनच्या 81 जागांसाठी महत्त्वाची भरती प्रक्रिया पार पडते। प्रिंटिंग टेक्नॉलॉजी आणि इलेक्ट्रिकल ही शिक्षणाची अट देण्यात आली आहे। 18 ते 25 वर्ष ही वयाची अट आहे। 28 मार्च 2022 पर्यंत तुम्ही अर्ज करू शकता। अर्ज करण्यासाठी टीव्हीच्या पडद्यावरती तुम्हाला जो ईमेल ID दिसतोय त्यावरती तुम्ही अर्ज करू शकता आणि या नोकरीच्या संधी संदर्भातली अधिकची माहिती घेऊ शकता। तुमच्यासाठी पुढची महत्त्वाची नोकरीची संधी आहे बँक ऑफ बडोदामध्ये डेप्युटी हेड आणि मॅनेजर पदाच्या 42 जागांसाठी भरती होणार आहे। कम्प्युटर सायन्स वित्त पदव्युत्तर पदवी ही शिक्षणाची अट देण्यात आली आहे। वयाची अट मात्र पदांनुसार वेगळी असून 15 मार्च 2022 पर्यंत तुम्ही अर्ज करू शकता। www.bankofbaroda.in या संकेतस्थळाला भेट देऊन तुम्ही या नोकरीच्या संधी संदर्भातील अधिकची माहिती आणि अर्ज तेथे करू शकता।
यासह बातमी तुमच्या कामाची या सेगमेंटमध्ये इथेच थांबतो. एक छोटासा ब्रेक घेऊयात. ब्रेक नंतर हे पाहूयात महत्त्वाच्या बातम्या.